RRC नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत डॉक्टर धोटे शिसाट सरांचे नीट अकॅडमी लातूर, जिथे अनुभवाला जोड गुणवत्तेची। गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप। दादरच्या शिवाजी पार्कवर राजकीय आणि कला क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। गानकोकिळा लता दीदींच्या निधनाने संगीत कला क्षेत्रावर शोककळा। अकोल्यातील गायकांनीही व्यक्त केल्या शोक संवेदना। लक्झरी बस स्टँड जवळील पुलावरील रस्त्याचे काम संथ गतीने, दोन्हीकडून येणारी वाहतूक एकाच मार्गाने, वाहतुकीची प्रचंड कोंडी। घुमशी बॅरेजच्या भिंतीवरून विवाहितेची चिमुकलीसह उडी घेऊन आत्महत्या। डाबकी रोड परिसरातील जलकुंभ बनले सेल्फी पॉइंट, जलकुंभाची सुरक्षा आली धोक्यात। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। गानकोकिळा, ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली असून संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे। त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्कवर हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी राजकीय व संगीत कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांची अंत्यसंस्काराला उपस्थिती होती। गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। गेल्या 2 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती। अखेर रविवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे। देशभरातील सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली। केंद्र सरकारने 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून राज्य सरकारनेही सोमवार 7 फेब्रुवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली। लता दीदींच्या अंतिम दर्शनासाठी सकाळपासूनच अनेक दिग्गज प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानी गेले होते। दुपारी त्यांची अंत्ययात्रा प्रभुकुंजवरून शिवाजी पार्ककडे रवाना झाली। यावेळी त्यांचा संपूर्ण परिवार अंत्ययात्रेत सोबत होता। अंत्ययात्रेदरम्यान लाखो चाहत्यांनी लता दीदींचे अंतिम दर्शन घेतले। प्रचंड पोलीस ताफ्यात ही अंत्ययात्रा सायंकाळी दादरच्या शिवाजी पार्क येथे पोहोचली। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय व कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी 10,000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या ठिकाणी त्यांच्या लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। अखेरचा निरोप देताना उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले। अशी गानकोकिळा आधी कधी झाली नाही आणि भविष्यात पुन्हा कधीच होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्या सर्वच चाहत्यांकडून व्यक्त होताना दिसत आहेत। भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत कला क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकमग्न आहे। अकोल्यातील संगीत गायन कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे। शहरातील गायक कलाकारांनी लता दीदींच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या। भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले। त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे। त्यांच्या निधनाने संगीत कला व गायन क्षेत्रात शोककळा पसरली आहे। अकोला शहर व जिल्ह्यातही सर्व जनते शोक व्यक्त होत आहे। अकोल्यातील संगीत क्षेत्रातील नामवंत गायक कलाकारांनी लता दीदींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून आपली श्रद्धांजली अर्पण केली। गायन कला क्षेत्रात लता दीदींच्या निधनाने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। आता पुन्हा अशी गानकोकिळा होणे नाही, अशा शब्दात गायकांनी श्रद्धांजली अर्पण केली। पाहूया अकोल्यातील नामवंत गायकांच्या श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया। नमस्कार, आदाब भारतवासियों। आज 6 फरवरी 2022 भारतीय सिनेमा जगत की कोकिला कहे जाने वाली लता मंगेशकर का आज मुखर निधन हो गया। दोस्तों, आज फिर से एक सुरीले संगीतमय युग का अंत हुआ। मैं शेख मुसफिर
रफियंस मेलोडी स्टार ऑर्केस्ट्रा अकोला महाराष्ट्र के संस्थापक के रूप में लता दीदी को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। धन्यवाद। महान गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचं वृत्त कळलं आणि खरंच खूप वाईट वाटलं। ज्यांचा आवाज जन्मापासून आपण ऐकत आलो आणि आजही तो आवाज कानामध्ये घुमतो आहे, अशा लता मंगेशकर यांचं निधन हे खरंच संगीत क्षेत्रातली एक हानी आहे। या महान गायिकेस माझी विनम्र श्रद्धांजलि। देश की शान और संगीत जगत की शिरमौर स्वर कोकिला लता मंगेशकर जी का निधन बहुत ही दुखद घटना है। देश के इस महान कलाकार को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। लता दीदी का हमें छोड़कर जाना अपूरणीय क्षति है। भारतीय संगीत में उनका योगदान अतुलनीय है, जिसे शब्दों में बयान नहीं किया जा सकता। भले ही आज वो हमें छोड़कर चली गई, लेकिन उनकी आवाज़ के रूप में वो हमेशा हमारे बीच जिंदा रहेगी। जब तक संगीत रहेगा, लता दीदी के नाम के बगैर अधूरा रहेगा। जगात काही काही गोष्टी ह्या आपल्याला कधीच न आवडण्यासारख्या असतात आणि खरोखर आपल्यासाठी एक न आवडणारी अशी बातमी आपल्यावर आज सकाळीच आपल्या कानावर आलेली आहे आणि खरोखर ही खूप दुःखद गोष्ट आहे की आपल्या संगीत क्षेत्रातल्या गानसम्राज्ञी गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालेलं आहे। तर अशा या गोड गळ्यांच्या लता दीदी आज आपल्यामध्ये नाहीत, त्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आज लता दीदींच्या निधनाची वार्ता कळताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। संगीत क्षेत्राने एक अनमोल हिरा गमावला। मेरी आवाज ही पहचान है असे म्हणून भारताला मंत्रमुग्ध करणारा आवाज हा काळाच्या पडद्याआड गेला। लता मंगेशकर यांच्यासारखी गायिका पुन्हा होणे नाही। खरंच ही बातमी खूप दुःखी आहे। माझ्याकडून व सर्व कलाकारांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। संगीत जगतातील आनंदघन आज आमच्यातून हरवला आहे। गानसम्राज्ञी लता मंगेशकर नुसतं भारतरत्न नव्हता, तर एक कोहिनूर हिरा जगासाठी तिला एक कोहिनूर हिरा सारख्या त्यांचं नावलौकिक आहे। विश्वातील कणाकणामध्ये जसं संगीत आहे तसं प्रत्येक या जगतातील प्रत्येक संगीत क्षेत्रामध्ये लता दीदींचं नाव अजरामर आहे। जरी आज त्या आपल्यातून गेल्यात, परंतु त्यांचं गाणं सदैव आपल्यामध्ये संगीताची ज्योत तेवत ठेवणार आहे। त्यांना मी स्वरांजली संगीत महाविद्यालयातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। आज आपल्या भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकरजी यांचं निधन झालं। अत्यंत दुःखाची बातमी आहे ही आणि अकोल्यातील सर्व कलावंतांतर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आहे। आज कित्येक स्पर्धकांनी रियालिटी शोज मध्ये म्हणा किंवा स्पर्धेमध्ये म्हणा लतादीजींचे गाणे गायले असतील आणि त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत। परंतु लता दीदींनी सुद्धा एका स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। खजाची नावाचा जो स्वातंत्र्यपूर्व काळात एक चित्रपट आला होता, त्या चित्रपटात सुपरहिट झाल्यानंतर त्याच्या गाण्याच्या स्पर्धेचं एक आयोजन केलं होतं आणि लता दीदींनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि लता दीदींना निश्चित सांगायला काही हरकत नाही की पहिलाच पुरस्कार लता दीदींना मिळाला होता। ही खास लता दीदींची आठवण। अकोला शहरातील लक्झरी बस स्टँड नजीकच्या पुलावर सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे, परंतु एका बाजूचे हे काम संथ गतीने सुरू असल्याने दोन्हीकडील वाहतूक एकाच मार्गाने सुरू आहे। यामुळे या ठिकाणी वाहतूक ठप्प होत असून वाहनधारक त्रस्त होत आहेत। अकोल्याच्या लक्झरी बस स्थानकापासून वाशिम बायपासपर्यंत दररोज वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे। या मार्गावर पुलावर सुरू असलेले मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे एकाच बाजूला दोन्हीकडील वाहतूक सुरू आहे, त्यामुळे वाहतूक ठप्प होत असून याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे। या ठिकाणी चारचाकी दुचाकी वाहनांच्या दररोज लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे। या ठिकाणी अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। या मार्गावर ट्रॅफिक पोलीस सुद्धा नाहीत, हे विशेष। सकाळपासून रात्री उशिरापर्यंत जड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने या मार्गावरून वाहतूक करताना वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी या ठिकाणी पथदिवे नसल्यामुळे अपघात होण्याचा धोका अधिकच वाढला आहे। याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे।
दर्यापूर तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातील बॅरेजच्या भिंतीवरून एका महिलेने आपल्या 2 वर्षीय मुलीसह उडी घेऊन आत्महत्या केली। यावेळी महिलेच्या पतीनेही उडी घेतली, परंतु तो या घटनेतून वाचला। दर्यापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पूर्णा नदी पात्रातील घुंगशी बॅरेजच्या भिंतीवरून 24 वर्षीय महिला प्रिया तायडे या महिलेने तिची 2 वर्षीय चिमुकली मुलगी आराध्या हिच्यासह उडी मारली। या घटनेनंतर महिलेचा पती गौरव तायडे याने सुद्धा बॅरेजच्या भिंतीवरून पाण्यात उडी घेतली। रविवारी सकाळी या घटनेत दोघी मायलेकींचा मृत्यू झाला, तर गौरव तायडे हा वाचला। हे घटनास्थळ दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने या घटनेची माहिती मिळताच अमरावती येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमने सर्च ऑपरेशन राबवून दोन्ही मृतदेह शोधून बाहेर काढले। सदर मृतक महिला ही मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे, अशी माहिती पिंजर येथील संत गाडगेबाबा बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे यांनी दिली। अकोला येथील डाबके रोड परिसरात चहाच्या कारखान्याजवळ जलकुंभ बांधण्यात आला, परंतु या ठिकाणी चौकीदाराची व्यवस्था अद्यापपर्यंत केलेली नाही। त्यामुळे ही पाण्याची टाकी तरुणांसाठी सेल्फी पॉइंट बनल्याचे चित्र आहे। अकोल्यातील डाबकी रोड येथील चहाच्या कारखान्याजवळ जलकुंभ बांधण्यात आला आहे, परंतु या ठिकाणी चौकीदाराची व्यवस्था केलेली नाही। त्यामुळे ही पाण्याची टाकी सेल्फी पॉइंट बनली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग पाण्याच्या टाकीवर चढून फोटो सेशन करत असून सेल्फी काढत आहेत। तसेच सायंकाळ होताच येथे मद्यपींची गर्दी जमत आहे। त्यामुळे ही पाण्याची टाकी पूर्णपणे असुरक्षित बनली आहे। सेल्फी पॉइंट असल्याने येथे केव्हाही मोठा अपघात होऊ शकतो। ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी कंपाऊंड वॉल बांधून आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी, अशा प्रकारची अपेक्षा या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। अकोला शहर व जिल्ह्यातील जनतेला सध्या तरी कोरोनाने दिलासा दिला आहे। रविवारच्या रिपोर्टमध्ये 374 अहवालांपैकी 73 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। असे असले तरी कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, हे विशेष। अकोला जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडविला होता। गत 2 महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती, परंतु गत 4 ते 5 दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्हचे आकडे खाली उतरले आहेत। रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त अहवालात 374 अहवालांपैकी 73 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। गेल्या 2 दिवसात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने थोडा दिलासा जरूर मिळाला आहे। दरम्यान आज रोजी एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या 64,718 झाली असून आतापर्यंत मयत रुग्णांची संख्या 1162 एवढी झाली आहे। तसेच ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 706 झाली आहे। कोरोना पॉझिटिव्हची संख्या घटत असली तरी नागरिकांनी सावध राहून कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंपळखुटा येथे गॅस सिलेंडरमध्ये अर्धा गॅस आणि अर्धे पाणी असल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी संबंधित गॅस एजन्सी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंपळखुटा गावात गॅस सिलेंडरमधून अर्धे पाणी आणि अर्धा गॅस बाहेर पडल्याची घटना समोर आली आहे। या संदर्भात खबरदारी घेत ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष सीताराम जाधव यांनी गॅस सिलेंडर वाहन थेट बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात आणून या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे। हे गॅस सिलेंडर कोणत्या कंपनीचे आहे याबाबतही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या गॅस सिलेंडरमध्ये अर्धा गॅस आणि अर्धे पाणी भरल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे। त्यामुळे गॅस ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या गॅस एजन्सीवर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे। या संदर्भात बार्शी टाकळीचे तहसीलदार यांनी माहिती दिल्यानुसार याबाबत तांत्रिक तज्ज्ञांकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे। त्यानंतर दोषी आढळून आल्यास संबंधित गॅस एजन्सीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। या घटनेमुळे गॅस ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अकोला जिल्ह्यामधील अनेक परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। यामध्ये समावेश झाला आहे न्यू तापडिया नगरकडे जाणारा रस्ता। या रस्त्यावर खड्डे पडले आहेत, तसेच पथदिवे सुद्धा बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे। अकोल्याच्या न्यू तापडिया नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत। रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील पथदिवे बंद असतात। येथील रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढली आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी दुर्घटना होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। रस्त्याच्या या समस्येबाबत संबंधित विभागासह महानगरपालिकेत अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत। असे असतानाही संबंधित रस्त्याविषयी कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे।
त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। रात्रीच्या वेळी वाहन घसरून अपघात होत आहेत, त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे। हे पाहता आवश्यक उपाययोजना करण्याची अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे। एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे। तर दुसरीकडे अकोला डेपोतून काही ठिकाणी बसेस सोडण्यात येत आहेत, त्यामुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला आहे। मागील बऱ्याच दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे। अशा स्थितीत काही मार्गांवर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत। अकोल्याहून अकोट, शेगाव, बाळापूर, मंगळूरपीर, तेल्हारा या ठिकाणी बसेस सोडण्यात येत आहेत, त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे। येत्या काही दिवसात आणखी काही मार्गातील बसेस सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। अशातच खासगी वाहतूक चालक प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत आहेत। आता हळूहळू बसेस सुरू होत आहेत, ज्यामुळे प्रवाशांना बसची सुविधा उपलब्ध होत आहे। तरीही अवैध वाहतूक करणारी वाहने सुरू आहेत। बसेसची संख्या कमी असल्याने प्रवासी अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून अजूनही प्रवाशांची लूट होत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत डॉक्टर धोटे शिसाट सरांचे नीट अकॅडमी लातूर, जिथे अनुभवाला जोड गुणवत्तेची। गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप। दादरच्या शिवाजी पार्कवर राजकीय आणि कला क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। गानकोकिळा लता दीदींच्या निधनाने संगीत कला क्षेत्रावर शोककळा। अकोल्यातील गायकांनीही व्यक्त केल्या शोक संवेदना। लक्झरी बस स्टँड जवळील पुलावरील रस्त्याचे काम संथ गतीने, दोन्हीकडून येणारी वाहतूक एकाच मार्गाने, वाहतुकीची प्रचंड कोंडी। घुमशी बॅरेजच्या भिंतीवरून विवाहितेची चिमुकलीसह उडी घेऊन आत्महत्या। डाबकी रोड परिसरातील जलकुंभ बनले सेल्फी पॉइंट, जलकुंभाची सुरक्षा आली धोक्यात। बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा RRC न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा RRC नेटवर्कचे विविध चॅनल्स। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।